सगळ्यात धक्कादायक बातमी औरंगाबादमधनं आहे। आज दिवसभरातली राज्याचे माजी मुख्य सचिव आणि माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये मारहाण करण्यात आली आहे। मुंबईमधलं आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाने मारहाण केल्याचं सांगितलेलं आहे। आज दुपारची घटना आहे। भारिप बहुजन महासंघाचे 6 ते 7 कार्यकर्ते विश्रामगृहावरती आले आणि त्यांनी रत्नाकर गायकवाडांवरती हल्ला केला। विशेष म्हणजे यावेळी एक पोलीस उपनिरीक्षक आणि 8 पोलीसही तिथे उपस्थित होते। भारिप बहुजनचे कार्यकर्ते अंगावर आल्यामुळे गायकवाड जमिनीवर कोसळले आणि काही काळ ते तिथेच बसून होते। अखेर पोलिसांनी कड तयार करून गायकवाड यांना पोलीस वाहनातनं सुभेदारी विश्रामगृहातनं बाहेर काढलं। या प्रकरणी पोलिसांनी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, त्याचबरोबर गौतम गळवी, शांताबाई धुळे आणि रेखा उजगरे यांना अटक केली आहे। दरम्यान ज्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली आहे त्यांच्या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे, काय स्पष्टीकरण आहे, आपण पाहूया। भारिप बहुजन महासंघ की ओर से रत्नाकर गायकवाड़ जो है, इन्होंने पिछले बार अंबेडकर भवन जो हमारा आधार स्तंभ है, हमारे आधार स्तंभ को इसने पूरा गिरा दिया और आज यहाँ पर औरंगाबाद में जो आया है, इसलिए हमने उनको आज यहाँ पे सबक सिखाया है।